सूत मुनी म्हटले, शौनकादिक ऋषींनो, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला की कलियुगी माणसाचं शीघ्र कल्याण कशाने. असाच प्रश्न भारत देशाचा राजा परीक्षित याने आमचे श्री गुरु शुकाचार्यांना विचारला होता. माझे गुरु शुकदेवाने जे उत्तर दिलं तोच विषय मी आता तुम्हाला सांगतो. आपल्या कुठल्याही शास्त्रामध्ये बोलणारा वक्ता नेहमी सांगतो की मी माझं सांगतो, असं ते कधीच म्हणत नाही. आम्हाला आमच्या परंपरेने श्री गुरु कृपेने जे प्राप्त झालं ते सांगतो. सूत मुनी इथं सांगतात, पण मी सांगतो असं म्हणत नाही. ते म्हणतात माझ्या गुरूंनी राजा परीक्षितीला जे सांगितलं ते तुम्हाला सांगतो. अर्थात हे जे ज्ञान आहे ना, हे कोणा एकट्या माणसाचं नाही, हे अनादी आहे, ईश्वराकडून मिळालेलं आहे. फक्त ते परंपरेने चालत असतं. शास्त्र शिष्य शाखा परंपरा, त्याला शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे. शिष्य शाखेच्या परंपरेने ते ज्ञान माझ्याकडे आलेलं आहे. आणि जे माझ्या गुरुजींनी सांगितलं, जेवढ्या माझ्या पात्रात राहिलं तेवढं मी तुम्हाला सांगतो. काय झालं, आमचे गुरुजी शुकाचार्य भागवत कथा सांगायला लागले. सूत मुनी सांगतात, ही दोन नावं ध्यानात ठेवा, सूत शुक. शुकाचार्य गुरु आहे आणि सूत मुनी त्यांचे शिष्य आहे. नैमिषारण्याच्या व्यासपीठावरचे आचार्य म्हणजे प्रवक्ते सूत आहे. शौनकादिक ज्यांच्याकडून कथा ऐकतात. आणि सूत मुनी आपल्या गुरुचं नाव घेतात शुकाचार्य. शुकाचार्याने जी कथा सांगितली ते शुक क्षेत्र, त्याला शुकताल म्हणतात. शुकतालमध्ये शुकदेवाने कथा राजा परीक्षितीला सांगितली. आणि नैमिषारण्यामध्ये ही कथा सूत मुनीने शौनकादिक 88,000 ऋषींना सांगितली. मला वाटतं या दोन जागा ध्यानात ठेवा. भागवतामध्ये दोन्ही जागा सोबत चालतात. मूळ कथेचे वक्ते शुकाचार्य, पण आपल्याकडे ही जी कथा आली ना, ही सूतमुनी आणि शौनक ऋषी यांच्या संवादातून आलेली, म्हणून हा दुसरा संवाद आहे. मूळ संवाद शुकदेवांचा राजा परीक्षितीचा. तसे या भागवताचे अनेक मूळ संवाद आहे. कोणी कोणाला सांगितलं मी क्रमशीर आपल्याला पुढे सांगत चालेल. पण तुर्तास शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगायला आरंभ केला ना, सूतमुनी सांगतात स्वर्गातल्या देवांना ही वार्ता कळली की राजा परीक्षितीला मृत्यूचा शाप लागला. आणि तो शुकाचार्यांकडे भागवत ऐकायला गेला. स्वर्गातले लोक म्हणले आपल्याला ही संधी आहे. शुकाचार्य हे परमहंस महात्मा आहे, त्यांना सांगा म्हणलं तर कधी सांगणार नाही. पण योगायोगाने त्या परीक्षितीचं भाग्य आहे की शुकाचार्यासारखा एक परमहंस एका जागेवर कधीच थांबत नाही. गो दोहन काल मात्रेनं, गाय दोहायला जेवढा वेळ लागतो तेवढाच एक परमहंस एका जागेवर थांबतो, नाही तर तो थांबत नाही. कुणाच्या घराची, गावाची, आश्रमाची आसक्तीच ज्याला नसते तो परमहंस या पृथ्वीवर विचरण करत असतो. ती हंसवृत्ती आहे. जो विवेकी असतो त्याला हंस म्हणतात, आणि जो परिपूर्ण झालेला आहे त्याला परमहंस. शुकदेव हे परमहंस. पण शुकाचार्य योगायोगाने परीक्षितीच्या कृपेने त्याला सांगायला लागले. स्वर्गातल्या देवांना कळलं, त्यांना आनंद झाला. घाईघाईने इंद्राने एक अमृताचा कुंभ भरून घेतला घडा, आणि तो मृत्यूलोकात आला. गंगेच्या काठावर शुकतालच्या त्या पवित्र वटवृक्षाच्या खाली शुकदेव विराजमान होते. अमृताचा गडा महाराजांच्या समोर ठेवला. इंद्र, चंद्र, अरुण, अग्नी, सोम, महेंद्रादी सगळे बसले. राजा परीक्षित एका बाजूला आहे. आणि वंदन करताना शुकदेवांना आठवण करून दिली, महाराज आम्ही अमृत आणलं बरं का. काय म्हणले देव, आम्ही अमृत आणलं. मोठ्या माणसांना मोठेपणा करायची सवय असते, चांगली गोष्ट आहे. माणसाने मोठा असा. स्वर्गातले देव म्हणजे ते लहान आहे का. इंद्र, चंद्र, हे सगळं जग ज्यांच्या सत्तेने चालतं, ही प्रकृती चालते. ते आले आणि त्यांनी शुकदेवांना सावध केलं, कारण ते परमहंस आहे. एकदा डोळे बंद केले की ते आपल्या स्वरूपात निमग्न असतात. सावध केल्याबरोबर शुकदेवाने पाहिलं, इंद्र आलेला दिसतो, चंद्र दिसतो, अग्नी आहेत, वरुण आहेत. शुकदेवाने सांगितलं, या सगळ्या देव लोकांनो तुमचं स्वागत आहे. शुकम नत्वा वदन सर्वे स्वकार्य कुशला सुराहा. या
आपल्या कामामध्ये चतुर असणाऱ्या सगळ्या देवांनो तुमचं स्वागत आहे. मोठ्या माणसाची भाषा अवघडच राहते. स्वागत करण्याची काय पद्धत आहे? शुकदेव म्हणले, आपल्या कामात चतुर असणाऱ्या देवांनो तुमचं सगळ्यांचं आमच्या सभेत स्वागत आहे. खरं म्हणजे हा शब्द फार चांगला नाही. आपल्या कामात चतुर. काही माणसं म्हणतात तो माणूस चतुर आहे, तो माणूस लय धूर्त आहे, तो माणूस फार हुशार आहे. समजून घ्या, कंसात लबाड आहे. सज्जन वेगळा, बुद्धिमान वेगळा, ज्ञानी वेगळा, धूर्त वेगळा, हुशार वेगळा. या सगळ्यांच्या व्याख्या वेगळ्या वेगळ्या करता येतील आपल्याला. पण सध्या शुकदेवाने स्वागत केलं की स्वकार्य कुशला सुराहा. आपल्या कामामध्ये कुशल असणाऱ्या देवानो तुमचं आमच्या मानव सभेमध्ये स्वागत आहे. त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही रिकामे नाही आलो बरं का, तुमच्याकरता आम्ही आमची एक वस्तू घेऊन आलो. काय आणलं इंद्रा? अहो स्वर्गातून थेट अमृताचा एक गडा भरूनच आणला. हे बघा तुमच्या समोर तो अमृताचा कुंभ ठेवलेला आहे. आम्हाला असं कळलं होतं की राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये मरणाचा शाप लागलेला आहे. त्याला सर्प चावणार आहे आणि त्याचा मृत्यू होणार आहे. पण सर्प दंशाने सुद्धा त्याचा मृत्यू होऊ नये असं सामर्थ्य अमृतात आहे. जर तुमची इच्छा असेल तर राजा परीक्षितीला हे अमृत द्या, त्याच्या बदल्यामध्ये ही कथा आम्हाला द्या. म्हणजे कथा आम्हाला द्या आणि अमृत परीक्षितीला द्या. शुकदेव म्हणले, जो श्रोता होऊन आला त्यालाच आम्ही कथा देत असतो. जो सौदेबाजी करायला लागला त्याला सध्या तरी देता येणार नाही. भाषा शुकदेवांची. शुकम नत्वा वदन सर, इथं शब्द वापरलेला आहे. जो श्रोता होऊन आलेला आहे. राजा परीक्षिती माझा श्रोता आहे आणि तुम्ही माझ्याशी व्यवहार करतात. अमृत घ्या, त्याच्या बदल्यात आम्हाला कथा द्या. वेड्या इंद्रा, तुझं स्वर्गातलं जे अमृत आहे ना, ते कथा अमृताच्या समोर कशालाच टिकत नाही. शहाणा माणूस हिरा देऊन काच कधीच घेणार नाही, नाही का? को कथा को सुधा लोके, को काच को मनीर महान. हिरा म्हणजे दिव्य मणी आहे आणि काच म्हणजे सामान्य काच आहे. दिसायला जरी दोन्ही सारखी दिसत असले, नाव जरी दोन्हीचं अमृत असलं, हे कथा अमृत स्वर्ग अमृत, नाव अमृत असलं तरी तुमचं जे स्वर्गातलं अमृत आहे ते कमकुवत आहे. आमचं जे कथा अमृत आहे, स्वर्गातलं अमृत जे पुण्यवान आहे फक्त त्यांनाच मिळतं. आमचं कथा अमृत समदर्शी आहे. पुण्यवान असो, पापी असो, धर्मात्मा, दुरात्मा, कोणी आला आणि तो जर बसला ना तर हे कथा अमृत त्याच्याकरता अमृत संजीवनी आहे. पापी माणसाचं पाप घालवतं, पुण्यवानाला सुद्धा अधिक पुण्यदान करतं, त्याच्या ठिकाणी भक्तिदान करतं. स्वर्गातलं जे अमृत आहे ते पिऊन पिऊन माणसाचं पुण्य संपून जातं. एक दिवस खाली यावं लागतं. एक कथेचं अमृत पिऊन पिऊन माणसं पुण्यवान होतात आणि स्वर्गापेक्षाही मोठा असणारा जो वैकुंठ लोक आहे त्या स्थानाची प्राप्ती या कथा अमृताने होते. अजून बरीच मोठी तुलना केलेली आहे स्वर्ग अमृताने कथा अमृताची. म्हणून तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये हे मिळणार नाही. माझं असं मत आहे, तुमच्या अमृताचा कुंभ तुम्ही घ्यावा आणि ज्या देशातून ज्या लोकातून तुम्ही आले ना, तुम्ही तुमच्या लोकात निघून जावा. इंद्रादिक देव नाराज झाले, आपला अमृताचा कुंभ उचलला आणि गेले स्वर्गात निघून. राजा परीक्षिती श्रीमद भागवत कथा ऐकत बसलेला आहे. त्या सभेमध्ये जे जे लोक कथा ऐकत होते ते सगळे भाग्यवान. हे देव लोक आपल्या स्थानावर नाही गेले, थेट ब्रह्मदेवाकडे गेले शुकदेवांची तक्रार करायला. ते म्हणले, आम्ही थेट मृत्यू लोकांमध्ये भागवत ऐकायला गेलो होतो. पण ते शुकाचार्य मुनी एक परमहंस महात्मा आहे, वय काही त्यांचं फार दिसत नाही. शुकदेव हे 16 वर्षाचे, त्यांचं वय फक्त 16 वर्ष आहे. दिगंबरम वक्त्र विकीर्ण केसम प्रलंब बाहू स्मरोत्तमाभम, अशी त्यांची सुंदर छटा. दिगंबर आहे, फक्त लंगोटी धारण केलेली. वक्त्र विकीर्ण केसम, त्यांच्या डोक्यावरती सुंदर काळेभोर असे केस आहे. ती अलकावली त्यांच्या शरीरावर आहे. चंद्रासारखं प्रकाशमन ज्यांचं मुख आहे, श्रीकृष्णासारखा श्यामल ज्याचा वर्ण आहे,
कमळाच्या पाकळीसारखे विशाल ज्याचे नेत्र आहे, ज्याचा दिव्य भाल प्रदेश आहे. ब्रह्मदेव म्हणले ज्यांचं वर्णन करतात ते शुकाचार्य आहे, कारण त्यांच्या वर्णनातच ब्रह्मदेवाला समजलं. मग ते जे श्रीमद भागवत सांगणारे ते म्हणले, वेड्यांनो, तुमच्या अमृताची तुलना तुम्ही भागवताबरोबर केलीच कशाला? तुम्ही जर चुपचाप बसले असते तर काम झालं असतं ना. पण माणसं चुपचाप बसत नाही, मोठी अडचण आहे. तुम्ही बसले असते तर तुमचं काम झालं असतं. पण आता ब्रह्मदेवाला इंद्रादिक देव म्हटले, बरं त्या भागवताची अशी महिमा काय आहे ती तरी आम्हाला कळू द्या. अशी चर्चा चालूच होती. तर तेवढ्यामध्ये एक दिव्य विमान निघालं, थेट सत्यलोकापासून वर निघालं. त्या विमानात पाहिलं तर चतुर्भुज नारायण, जसे भगवान विष्णू असतात ना, तसे सुंदर रूप घेतलेला एक दिव्य देवता दिसली. राजा परीक्षितीच दिव्य देह घेऊन चाललेला होता, कारण 7 दिवसाची कथा संपलेली होती आणि राजा परीक्षिती दिव्य देह धारण करून देवलोकाला निघाला होता. ब्रह्मदेव म्हटले, त्या भागवताची महिमा तुम्हाला समजून घ्यायची का? ते समोर विमान चाललं ना, ते आपल्या सत्यलोकाच्या वर चाललं. कोणाचं विमान आहे? सांगितलं ते भगवान नारायणाचे पार्षद आहे. राजा परीक्षितीला घेऊन आले. तुम्ही ज्या भागवताची महिमा विचारतात ना, त्या परीक्षितीने भागवत ऐकलं, त्याचा परिणाम त्याला साक्षात नारायणाचं रूप प्राप्त झालं. तो दिव्य लोकाला निघालेला आहे. ही महिमा श्रीमद भागवताची आहे. हे पहिलं भागवत महात्म्याचा पहिला प्रसंग सांगितला. दुसरा प्रसंग असा आहे की एकदा विशालायाम चत्वारो ऋषयामलाः. एकदाचा काय, एकदा शब्द आला तर तिथून प्रसंग बदलत असतो. पण ती रामायणाची तीच पद्धत आहे, भागवताची तीच पद्धत आहे. भागवतामध्ये संस्कृतमध्ये एक विषय संपला की दुसरा विषय सुरू करताना शब्द येतो. एकदा म्हणजे एक वेळची गोष्ट आहे. माणसं कधी कधी सांगतात ना, एकदा असं झालं म्हणजे जुनं कधीच तरी. तसंच भागवताचं आहे. एकदा विशालायाम, एकदा काय झालं, विशालपुरी म्हणजे बद्रीनाथ. काल मी आपल्याला सांगितलं बद्रीनाथाचं नाव आहे बद्री विशाल. एकदा विशालायाम चत्वारो ऋषया आम्हाला, 4 परम मंगल ऋषी, परम पवित्र ते 4 ऋषी म्हणजे सनकादिक, सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. काही ठिकाणी सनक, सुजान असेही ते 4 सांगितलेले. मग ते जे 4 ऋषी होते ना, ते बालवयाचेच होते, 5-5 वर्षाचे. 5 वर्षाच्या बालकात सनत कुमाराचं वय कधीच वाढत नाही, ते 5च वर्षाचे राहतात. कारण ब्रह्मदेवाचे ते पहिले पुत्र आहे. म्हणजे हे सृष्टी निर्माण होताना पहिले मुनी सनत कुमार आहे, मग बाकीची जीवसृष्टी आहे. मग सगळ्यात अगोदरचे असून सुद्धा सगळ्यात लहान आहे. आजही पाहिलं तर 5च वर्षाचे. त्यांचंच नाव सनत कुमार आहे, जे 5 वर्षाचे छोटे असतात. त्यांनी, आता त्याची पुन्हा कथा आहे, ते लहानच काय त्याचं कारण आहे, त्यांनी ब्रह्मदेवाला प्रार्थनाच केली. ब्रह्मदेवाचेच ते मानसपुत्र असल्यामुळे, पिताजी आमचं वय वाढू नये एवढीच आमची इच्छा आहे, आणि मग आम्ही 5 वर्षाचेच राहिलो पाहिजे. कशा करता? ते म्हणले, कथा मात्र एक जीवना. आमचा छंद आहे भगवंताचं भजन करायचं, चिंतन करायचं. आणि माणूस मोठा झाला की लोक भजन चिंतन करू देत नाही. तो वयाने असेल नाही तर पदाने असेल. माणूस मोठा झाला की त्याचं भजन संपलं. जोपर्यंत माणूस लहान आहे, कोणाच्या ओळखी पाळखीत नाही, सामान्य रूपाने जगतो ना, तोपर्यंतच तो माणूस भजन चिंतन चांगला परमार्थ करू शकतो. एकदा स्वामी स्वामी भजने लगे, मग लगन रामसे छोटी. लोक महाराज महाराज करायला लागले की समजा बिघडला महाराज. खरं म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा माणूस मोठा होतो ना, ते शास्त्रामध्ये लिहिलेलंच आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठी. लहान होऊन जेवढं चांगलं जगता येतं, जेवढं आनंदाने. तुम्ही बघा ना, कुठल्याही हॉटेलवर बसा, चहा प्या, कुठल्या डाब्यावर बसा, जेवण करा, कोणाच्याही तिथं जाऊन गप्पा मारा. असे जर कोणी मोठी माणसं बसायला लागली तर लोक म्हणून, काय माणूस आहे, कुठं बसून चहा पित राहतो, त्याला किंमत नाही. तर मोठ्या माणसाला जपून वागावं लागतं, जबाबदाऱ्या वाढतात. सनकादिक म्हणले, आम्ही लहानच बरे. हे काय, मोठं झालं की मग चांगले कपडे घाला, रोज आंघोळ करा, लोकांशी बोला, व्यवहार पाळा. लहान असले तोपर्यंत काय नाही. 5 वर्षाच्या मुलाला काय कपडे घातले काय, न घातले काय, आंघोळ केली काय, न केली काय.
बस अशाच पद्धतीत आम्हाला मग ते ब्रह्मदेवाने त्यांना आशीर्वाद दिला. ब्रह्मदेवाची इच्छा होती त्यांनी मोठं व्हावं, लग्न करावं. पण सनकादिकाला माहिती होतं मोठं झालं की हे आपल्याला पायात बिडी घातल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणजे छोटंच बरं आहे. आणि मग सनकादिक हिमालयात निघून गेले. ते तिथंच असतात अजूनही. सनकादिक तिथंच आहे. बद्रीनाथाला तुम्ही जर पाहिलं तर कोण कोण आहेत तिथं. बद्रीनाथ म्हणजे नारायण साक्षात देव. त्यांच्या बाजूला उद्धव आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला आशीर्वाद दिलेला आहे. त्याच्यानंतर एक नारदाची मूर्ती आहे आणि सनत कुमार तिथं विहार करतात. हे कायम त्या शिखरावर राहणारे. आणि त्यांच्याबद्दल भागवतात वर्णन आलं की हरिस्मरणम इति. ते हरिस्मरणम म्हणजे त्यांचा हा मंत्रच आहे. हरिस्मरणम हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं. टाळी वाजवा सर्व. हरि बोल बोला भजन हरि बोल. हरि शरणं 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 प्रभु शरणं हरि शरणं. हरि बोल बोला हरि शरणं हरि शरणं प्रभु शरणं हरि शरणं 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 शरणं. गोपाल कृष्ण भगवान की जय. नारदजी महाराज की जय. संत सनकादिक महाराज की जय. श्री शुकदेवजी महाराज की जय. बद्रीनाथ धाम की जय. श्रीमद भागवत पुराण की जय. एकदा विशालायां चत्वारो ऋषया अमला सत्संगार्थ समायाता नारद दिदृक्ष तत्र. असं म्हटलं नारद हा दिदृक्ष. तिथं 4 जण ते एकांतात राहतात देवाचं भजन चिंतन. असं आहे. त्यांना देवाची कथा आवडते. सनकादिकाचं काम तेच आहे. कथा मात्रैक जीवनम. त्यांचं जीवनच कथा आहे. त्याच्यामुळे सत्संगार्थ म्हणजे संताच्या संगतीच्या सत्संगार्थ. सगळ्या संघामध्ये सत्संग श्रेष्ठ सांगितलेला आहे. सद म्हणजे देवाची कथा हा सत्संग आहे. आणि तो संघ आपल्याला झाला पाहिजे. सोबत असतं ते वेगळं. म्हणून सोबत वेगळी आणि संगत वेगळी. दोन्हीमध्ये काय फरक आहे. जे बाहेरून शरीराच्या सोबत असतात आणि संघ जे मनात असतं ते त्याला संघ म्हणतात. ज्याचं चिंतन आपण करतो तो संघ आहे. सत्संगार्थ समायाता. सनकादिक सत्संगा करता चालेल. त्यांना जर कोणी सांगणारा मिळाला ना तर 4ही जण खाली बसतात आणि ते ऐकतात. आता 4ही त्या कथेचे रसिक आहे, विद्वान आहे. पण जर सांगणारा मिळाला तर सांगायच्या भानगडीत पडत नाही, ऐकतात. आता इथं बसून मी सांगतो, बाबा बसले खाली ऐकायला. खरं म्हणजे ज्यांना माहीत आहे ते जास्त ऐकत नाही.
त्यांना वाटतं आम्हाला सगळं माहीतच आहे, आता काय ऐकायचं. पण सत्संग त्याचं नाव आहे की बालादपी सुभाषितम. शहाणे माणसं कुठलाही सत्संग चालू असेल ना, जसं म्हणतात की समोर जर देव मंदिर असेल तर त्याच्या समोरून ताट मानेने जाण्याचा आपल्याला अधिकार नाही, आपलं धर्मशास्त्र सांगतं. देवाचं मंदिर असेल, संतांचं मंदिर असेल, गौमाता म्हणजे गाय जरी समोरून चालली असेल तरी तिला वंदन करण्याकरता तसं जाणं हा अपराध आहे. जसे जीवनामध्ये काही अपराध आहे, ते अपराध माणसाला पुढे छोट्या मोठ्या दुःखाच्या रूपाने भोगायला मिळतात. मग देव मंदिराच्या समोरून जाताना माणसाने समोर जेव्हा मूर्तीचं तेव्हा किमान आपल्याला आपल्या पायातली जोडी काढून चपला काढून दर्शन करण्या इतका वेळ नसेल, आपण घाईत असेल तर खाली मान करून देवाचं मनोमन दर्शन केलं पाहिजे. किती घाईत असलो तरी एखादी ज्येष्ठ व्यक्ती संन्यासी महात्मा आहे, समोरून चाललेला आहे, मनोमन त्याला वंदन केलं पाहिजे. मला वाटतं मनोमन वंदनाची भावना हीच विनम्रतेची भावना आहे. प्रत्येकाचंच दर्शन आपण पायावर डोकं ठेवून घेतलं पाहिजे, काही आवश्यक नाही. खरं म्हणजे आपण मनाने जे नम्र होतो ना, तीच खरी नम्रता आहे. शरीराने कधी झालो नाही झालो तरी काही हरकत नाही, पण माणसाने मनाने विनम्र असावं, ती सोपी सहज साधना आहे. धर्मशास्त्रामध्ये जे अपराध सांगितलेले आहेत, कोणी एखादा विद्वान सज्जन सत्शील ब्राह्मण, एखादा सज्जन साधू पुरुष, एखादा यती, एखादी देवमूर्ती, एखादी गौमूर्ती गाय, आणि कोणी असेल तर त्याला पाहून आपण मनोमन विनम्र होणे. सत्संगार्थ समायाता. मी आपल्याला सनकादिक सांगतोय. सनकादिक एकांतात जर कोणी सांगणारे मिळाले तर कथा ऐकायला बसतात. कोणी मिळालं नाही तर चौघं आहेच, मग एक जण वक्ता होतो, 3 जण श्रोते होतो. तो थकला की तो खाली बसतो, दुसरा येऊन बसतो. रात्रंदिवस भगवंताच्या कथेचं चिंतन करणे एवढंच त्यांचं काम आहे. सत्संगार्था समायात. तेवढ्यात काय झालं, एक दिवस अचानक नारद मुनी त्यांना हिमालयात दिसले. नारद दिसल्यावर यांना खूप आनंद झाला. नारद म्हणजे सनकादिकांचे लहान भाऊ, ते ब्रह्मपुत्रच आहे. आपल्याच भावाला पाहिल्यानंतर आनंद झाला. दिदृशु तत्र नारद, पाहिल्यानंतर आनंद झाला. आणि त्यांनी नारद मुनीला, नारदाने नाही पाहिलं त्यांना, नारद त्यांच्या शोधात निघाले होते, पण नारदांना ते दिसले नाही. त्यांनीच अगोदर नारद मुनीला पाहिलं, आणि नारद मुनीला पाहिल्यानंतर त्यांनीच आवाज दिला, कथम ब्रह्मं दीन मुख कुतश्चिंता तुरो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनम्. हे नारद मुनी, कथम ब्रह्मण. अहो ब्रह्मण काय? नारद मुनीला संबोधन केलं, हे ब्रह्मण कथम. इकडं कोणी इकडं? दीनमुख. तुम्ही तर कायम आनंदी राहतात, लोकांना हसवतात, लोकांना आनंद देणारे आहेत. पहिली गोष्ट, एकांतात कधीच राहत नाही तुम्ही. लोकात फिरणारे महर्षी आज एकांतात आले, कशामुळं? तुमचा चेहरा उदास दिसतो, कशामुळं? दीनमुख कुतश्चिंता तुरो भवान. तुम्ही चिंतातुर कशामुळे आहे? त्वरितं गम्यते कुत्र. घाईघाईने कुठं निघाला? कुतश्चा गमन कारणम. 4 प्रश्न आहे. कथम ब्रह्मन दीनमुख, कुतश्चिंता तुरो भवान, त्वरितं गम्यते कुत्र, आणि कुतश्चा आगमन कारण. आता ते 4 जण असल्यामुळे एका श्लोकात 4 प्रश्न नारदाला आहे की मुनीवर सांगा, तुम्ही इकडं कुठं आलेत, कशा करता आले, तुम्ही उदास का आहेत, तुमच्या येण्याचं प्रयोजन काय? नारद मुनी म्हटले, महाराज तुम्ही म्हणतात ती गोष्ट खरीच आहे. वास्तविक साधू महात्मा एवढा चिंतातूर नसला पाहिजे. चिंता हे व्यवहारी विषयी माणसाचं द्योतक आहे. नारदासारखा परमहंस परम आनंदी महात्मा नामधारक संत चिंतातूर आहे, म्हणून तुम्ही चिंतातूर कशामुळे असा प्रश्न विचारला गेला. कुतश्चिंतातुरो भवान. नारद मुनीने सांगितलं, महाराज संताला सुद्धा समाजाची चिंता असते. समाजाला चिंता असते ती स्वतःच्या स्वार्थाची, आणि संतांना चिंता असते ती जगाची. तुम्ही एकांतात डोंगरात इकडे येऊन बसले लांब हिमालयात, तुम्हाला काय माहिती लोकांच्या काय समस्या आहे? कंदमुळं खायचे, गंगेचं पाणी प्यायचं, गुफेत राहायचं, आनंद घ्यायचा. पण आम्हाला विचारा समाजामध्ये काय दुःख आहे. सध्या आता कलियुग सुरू झालेला आहे, आणि नारद मुनी सांगतात समाजाची चिंता पाहून आम्हाला सुद्धा चिंता वाटते.
ती चिंता घेऊनच तुमच्याकडे आलेलो आहे. माझी चिंता नाही, चिंता दुसऱ्याची आहे. नारद मुनी, काय चिंता आहे? नारद मुनी म्हणले, असं आहे, मी मृत्यू लोकात फिरून पाहिलं तर कली प्रभावाने सगळं जग दूषित झालेलं आहे. तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायका उदरम भरिणो जीवा वारिका कुटभाषिणा न योगी न सिद्धोवा न ज्ञानी सत्क्रियो नराहा. हे सगळं पाहिल्यानंतर नारद मुनी सांगतात, अहम तो पृथ्वी मी आता ज्ञातवा सर्वोत्तमामिती. या मृत्यू लोकाला मी सर्वश्रेष्ठ समजतो. नारदाची भाषा आहे. सगळ्या लोकांमध्ये मृत्यू लोक श्रेष्ठ आहे नारद म्हणतात. पण तो सध्या राहिला नाही. कशामुळं? आता कलीने प्रवेश केला म्हणून. मग काय झालं? तरुणी प्रभुता, जे लोक तरुण आहे, युवान आहे, त्यांची प्रभुता म्हणजे त्यांची मालकी वाढली. जे माणसं ज्येष्ठ आहेत, म्हातारे माणसं आहेत, त्यांचा अनादर होतो. शालको बुद्धिदायका. माणसाला जर सल्ला विचारायचा असला तर भावाला नाही विचारत, साल्याला जाऊन विचारतो. इथं लिहिलेलं आहे, नारदाने सांगितलेलं आहे सनकादिकाला. सगळ्यात उत्तम सल्लागार कोण? आपला साडू. सगळ्यात उत्तम सल्लागार कोण? आपला शालक म्हणजे साला. शालको बुद्धिदायका. पण ऐका, साल्याने बुद्धी विचार दिला होता, धृतराष्ट्राचं सगळं वाटोळं झालं होतं. तो त्याचा सालाच होता, शकुनी मामा. शालको बुद्धिदायका. माणसं सगळ्या गावाला विचारतील पण बापाला नाही विचारणार. शालको बुद्धिदायका. असं असल्यामुळे नारद मुनी सांगतात, कन्या विक्रयणो जना. मला वाटतं मधल्या काळात बदललं होतं, आता बरोबर हे वाक्य आलं. मधल्या काही काळात मुलांची विक्री होत होती लग्न प्रसंगात. नारदाने त्या काळात लिहिलेलं आहे, कन्या विक्रयणो जना. कन्येचा विक्रय आता व्हायला लागला. आता मुलावाल्याला पैसे द्यावं लागत नाही, मुलीवाल्याला. मुलावाले म्हणतात, त्यांना जाऊन सांगा की तुम्ही काही करू नका, आम्ही सगळं करून घेतो, वरतून तुम्हाला खर्चायला 1,00,000 2,00,000 लागले तर गुपचूप देतो, कोणालाच सांगणार नाही. शालको बुद्धिदायका कन्या विक्रयणो जना. हे कलीचं लक्षण आहे. कशाचं? कलियुगाचं. अजून सांगू का? उदरम भरिणो जीवा. आपलं पोट भरणे हाच माणसाने धर्म ठरवला. आपलं पोट भरलं बस झालं. याच्यापेक्षा उदरम भरिणो जीवा म्हणजे पैसा मिळणे आणि पोट भरणे, या 2 गोष्टीपेक्षा दुसरं काही आहे याचं सुद्धा जगात भान राहिलं नाही. आणि पोट भरणं हाच धर्म असेल तर ते कुत्रे मांजरेही भरतात, पशुपक्षीही भरतात. पण त्याला जर तुम्ही धर्म ठरवत असाल, उदरम भरिणो जीवा वारिका कुटभाषिणा. माणसं कपटी भाषण करणारे झाले. कुहक म्हणजे दाखवायचं एक, असायचं दुसरं, बोलायचं एक, करायचं दुसरं. याला म्हणायचं कुहक म्हणजे कपट. माणसं देवाच्या पाया सुद्धा पडतात ना, काहीतरी देवाकडून घ्यायचं म्हणून पडतात. देव म्हणून नाही पडत, भक्ती म्हणून नाही पडत. त्याच्या पाया पडण्याच्या मागे सुद्धा काहीतरी हेतू आहे की मी त्याच्या पाया पडल्यानंतर तो मला असं करी. दाखवताना आपली भक्ती आहे, शरणागती आहे. पण त्या शरणागतीच्या पाठीमागं म्हणून आपल्या कुठल्याही भगवत कार्यामध्ये जर अपेक्षा असेल तर ते कपटच आहे. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ते कुहक आहे. नारद मुनी म्हणतात की अन्नाचा विक्रय रस्त्यावर व्हायला लागला. म्हणजे हॉटेलचं जे सिस्टम आहे ते तेव्हा थोडं थोडं सुरू झालं असावं. कलियुग आला त्या. कलियुगाच्या अगोदर हॉटेल नव्हते जेवणाकरता. त्याच्या अगोदर गावगावची माणसं घराच्या बाहेर रात्री उभीच असायची. कोणी गावात अतिथी येतो का? कारण आम्हाला शिकवलं होतं अतिथी देवो भव. आपल्या भोजनाच्या वेळी, आपल्या जेवताने जर एखादा अभ्यागत अनाहूत माणूस, आपल्या अपरिचित माणूस अचानक जर आला तर त्याला विचारलं जायचं की तुम्ही पांथस्थ म्हणजे वाटसरू दिसतात कुठंतरी. कारण जुन्या काळात ही सगळी वाहनं नव्हती, मोबाईल नव्हते, सुविधा ह्या नव्हत्या. तेव्हा माणसं पायी एका गावून लांब जायची. मधल्या काळी हॉटेल नव्हतं. मग एक तर शिदोरी बांधून घेऊन जायची आणि शिदोरी संपली तर मग रस्त्यात लोक वाट पाहत थांबायचे. एखादा अनोळखी माणूस जेवायला जर मिळाला तर ते समजायचे आज आमच्या घरी देवच आला. काय अतिथी देवो भव, मातृदेवो भव.
पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आमच्या घरी देवच आला, एवढा आनंद व्हायचा. आता सध्या जी माणसं नर्मदा परिक्रमेला कुणी गेला असेल, काही जाऊन आलेत, काही चालले तिकडं माणसं नर्मदाची यात्रा करतात, पायी नर्मदा मातेची परिक्रमा. तर काही पांथस्थ भाविक लोक तिथले, गरीबच आहे तो भाग, ते बिचारे थोडीफार शेती, छोटीशी झोपडी, घर, परिवार, थोडं खाण्यापिण्यापुरतं बस जेमतेम जगतात ती लोक. फार आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे नाही का. ते लोक अभावात जगतात पण आनंदात जगतात. आम्ही अतिरेकात जगतो, दोन्हीत फरक आहे. ते अभावात जगतात पण आनंदात जगतो, आम्ही अतिरेकात जगतो. त्याच्यामुळं अति तेथे माती. आमच्याकडं काही नव्हतं तेव्हा माणसं सुखी होते. लोक म्हणतात ना जुने, महाराज मागचा काळ खूप चांगला होता, सुविधा खूप कमी होत्या पण आनंद जास्त होता. आता सुविधा खूप जास्त आहे पण आनंदाचा अभाव आहे. का आतीमध्ये कधीच आनंद नसतो, अभावातच आनंद आहे. नारद मुनी कलियुगाचे लक्षण सनकादिकांना सांगतात की अन्नाचा विक्रय व्हायला लागला, रस्त्यावर अन्न विकत मिळायला लागलं. हा कलियुगाचा धर्म. याचा अर्थ आहे लोकांनी सुद्धा अतिथी धर्म सोडला. जुन्या काळातले माणसं जेवायचं असेल तर घरूनच जेवून जायचे. आताचे माणसं मुद्दामच घरी जेवत नाही. मित्र 4-2 जर असेल आणि घरी स्वयंपाक असला तरी ते म्हणतात नाही आता जेवू आपण बाहेर तिकडेच कुठंतरी, त्या हॉटेलला जेवतात. आमची महाराज मंडळी विनोदाने सांगतात की पहिले लोक घरी जेवायचे आणि बाहेर शौचाला जायचे. आता उलट आहे, बाहेर जेवून येतात आणि घरात संडास असतं. जुने लोक घरात जेवायचे, बाहेर जायचे. त्याला नावच आहे बाहेर जायचं नाही. एक शब्द होता जुन्या काळात, परसाकडे. काय शब्द होता? आता नवीन लोक असले त्यांना नाही कळणार. परसाकडे खरं म्हणजे ही शुद्ध मराठी भाषा आहे. त्या परसाकडे शब्दामध्ये शुद्ध मराठी वाक्प्रचार आहे. आपल्या घराचं एक समोरचं दार असायचं आणि एक परसदार असायचं. त्या परस शब्दाचा अर्थ आहे पाठीमागचा दरवाजा. आणि समोरच्या दरवाजाने माणसं गल्लीत यायचे आणि बाहेर जर जायचं असेल संडासला तर मागच्या दाराने जायचे, परसाकडे. मग ते घरातल्या लोकांना जर विचारलं कुठं गेले, तर जसं आता म्हणतात ते डब्याला गेले. म्हणजे बाहेर जात असेल तर डब्याला गेले, म्हणजे डबा घेऊन गेले. तसं बसा बापू, मागचा वाक्प्रचार होता की परसाकडे गेले म्हणजे ते मागच्या दाराने गेले, एवढंच म्हणायचं. कुठं गेले ते सांगायची गरज पडत नाही, समजून घ्यायचं. परसाकडं म्हणजे मागच्या दरवाजाकडे ते गेले, ते अर्थी तिकडे गेले. आता बाहेर खाणं आलं. नारद म्हणतात अन्नाचा विक्रय व्हायला लागला, हा सुद्धा कलीचा धर्म आहे. अजून बरेच धर्म सांगितले. न योगी, स्वतःला जे योगी म्हणून घेतात ना ते फक्त प्राणायाम करतात आणि त्याचीच खूप जास्त जाहिरात करतात. महायोगी नाही का. खरं म्हणजे सामान्य योग्याचं लक्षण आहे. न योगी न सिद्धो वा, कोणी सिद्ध नाही. लोक म्हणतात ते महात्मे सिद्ध आहे. नारद मुनी म्हणतात काही सिद्ध नाही. न सिद्धो वा, ते महात्मा फार ज्ञानी आहे. नारद मुनी म्हणले अजिबात नाही. कलियुगात कशाचं कोण ज्ञानी आला? न ज्ञानी. बहुतेक नारद मुनी संतापलेले असतात. न सिद्धो न योगी न ज्ञानी न सत्क्रियो नरा, कोणी सत्कर्म करणारे नाही, फक्त दिखावा करणारे लोक आहेत. सनकादिक म्हणले महाराज जरा शांत व्हा, खाली बसा. तुम्ही कुठं कुठं फिरले? अवे सामान्य कलियुग आलेला आहे. खेड्यापाड्यामध्ये या सगळ्या गोष्टी चालत राहतात. तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये जायचं ना, तिथं आनंद राहतो. नारद मुनी म्हणले सगळे तीर्थ फिरून झाले. पुष्करम च प्रयागम च काशीम गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम शेतुबंधम रामेश्वरम. पुष्करापासून सुरुवात केली रामेश्वरापर्यंत सगळे तीर्थ फिरून झाले. तीर्थसार ततो गता, तीर्थामध्ये सारच राहिले नाही. पंडे पुजारी या सगळ्या लोकांचं साम्राज्य झालं. कानिता कारिता कन लोभेन. आता त्याच्यामध्ये कथा कीर्तनकाराचं सुद्धा नाव घेऊन गेले नारद एकदा पुढे. कारिता कन लोभेन. ब्राह्मण, वैदिक, पंडित, शास्त्री, ज्योतिषी. ते म्हणले काय नाही, शास्त्री नाही, पंडित नाही, ब्राह्मण नाही. म्हणले मग कारिता कन लोभेन, थोडाफार माल जमा करण्यामध्ये सगळं आयुष्य घालतात. हे सगळं ऐकलं सनकादिक म्हणले नारद मुनी आता हे म्हणजे कुठंच काही चांगलं नाही का?
नारद मुनी म्हणे माझ्या मनात विश्वास होता, माझी एक आवडती भूमी आहे वृंदावन, ते यमुनेचा किनारा आहे, भक्तीची भूमी आहे. मी वृंदावनात गेलो, तिथं मात्र मला एक प्रसंग घडला. काय प्रसंग घडला? मी वृंदावनात गेलो, यमुनेचं स्नान केलं. यमुनेच्या काठावरून चालत असताना एक तरुण स्त्री तिथं सफेद वस्त्र घातलेली सुंदर युवती बसलेली दिसली. पण ती दुःखी झालेली होती, रडत होती. तिच्या अवतीभोवती काही स्त्रिया तिला समजावत होत्या, सांत्वना करत होत्या. 2 मूर्छित झालेले पुरुष तिच्या मांडीवर उसळ ठेवून पडलेले होते. आणि मी तिच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं हिची विचारणा करावी की देवी तू कोण आहेस, कशामुळे रडते, तुला दुःख कशाचं आहे. मी तिला विचारण्याच्या अगोदर तिने मला पाहिल्याबरोबर तिनेच मला बोलायला सुरुवात केली. भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. त्या स्त्रीनेच मला आवाज दिला, भो भो साधो क्षणं तिष्ठ दर्शनम तव लोकस्य सर्व आगहरम परम. महात्मा नारदजी, तुमच्यासारख्या महापुरुषाचं दर्शन झालं तरी सगळे पाप माणसाचं हरण होतं, निघून जातात. भो भो साधो अहो साधो क्षणं तिष्ठ. हे सगळे वाक्य नोट करण्यासारखे. क्षणम तिष्ठ म्हणजे क्षणभर थांबा. ती भक्ती नारदाला फक्त किती वेळ थांबायला सांगते? 1 क्षण. मला वाटतं आमचे तासनतास किती निघून जातात कुठं. पण साधू पुरुषाचा, महात्म्याचा, संताचा 1 क्षण सुद्धा माणसाच्या कल्याणाकरता उपकारक आहे. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय तोटी महत पापा. संत सांगतात अर्धा क्षणाचा सत्संग. नारद मुनी तुम्ही महान साधू आहेत, म्हणून भो भो साधू क्षणं तिष्ठ मच्चिंता मपि नाशय. नारदाने विचारलं, देवी काय तुझ्या दुःखाचं कारण? पहिल्यांदा तू कोण आहे, इथं का बसली, तुला दुःख कोणतं आहे? नारद मुनी म्हटले, ती भक्ती देवी म्हटली, महाराज माझा जन्म दक्षिण भारतात झाला. उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धिं तु कर्नाटके गता क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुरुजरे जीर्णतांगता. उत्पन्ना द्रविड म्हणजे दक्षिण दिशेत माझा जन्म झाला, कर्नाटकामध्ये मी मोठी झाली. क्वचिन क्वचिन महाराष्ट्रात कुठं कुठं माझा बराच सन्मान झाला. इकडं उत्तर भारताकडे गुरुजरे जाताना मी जीर्ण झाले. माझं तारुण्य, ऐश्वर्य, सौंदर्य कमी झालं. नाव काय देवी तुझं? अहम भक्ती रीती ख्याता. माझं नाव भक्ती आहे. माझा जन्म दक्षिण दिशा भागातला आहे. म्हणजे असा आहे, सगळे देवाचे अवतार उत्तर भारतात झाले. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण सगळ्यांची यादी पहा उत्तर भारतात, आपल्यापासून तिकडं. आणि सगळ्या आचार्यांचे अवतार दक्षिण भारतात. शंकराचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य, ज्ञानोबराय, तुकाराम महाराज हे सगळे आचार्य दक्षिण भारतामध्ये. मध्वाचार्य म्हणजे दक्षिण भारत आचार्य भूमी आहे आणि उत्तर भारत देवभूमी आहे. म्हणून उत्तराखंडात जर आपण गेलो तर त्याला म्हणायचं देवभूमी, आणि दक्षिण भारतात आपण जर गेलो तर त्याला म्हणायचं भक्तभूमी, आणि महाराष्ट्र जर आपण आलो तर म्हणायचं संतभूमी. महाराष्ट्र संतभूमी, दक्षिण भारत आचार्य भक्तभूमी आणि उत्तर भारत देवभूमी. आणि मग ते भक्तीने बरोबर सांगितलं की भक्तीचे सगळे आचार्य दक्षिणेतच झाल्यामुळे माझा जन्म दक्षिणेत झाला. हे रूपक केलेलं आहे इथं. भक्ती म्हणजे कोणी स्त्री असते असं नाही, पण रूपक आहे. आणि त्या रूपकातून एखादी गोष्ट समजवण्याची जी कला आहे, आणि म्हणून नारदाने ते रूपक केलं. आणि दक्षिण दिशेतून आलेली भक्ती सांगते, मी इकडं जीर्ण झाले, पण मी वृंदावनात आले ना तर पुन्हा नवीन व स्वरूपणा. यमुना स्नान केलं. भक्ती देवी सांगते मी तरुण झाले, प्रसन्न. भक्ती ही वृंदावनात तरुण आहे, ती भक्तिभूमी आहे. पण माझे जे 2 मुलं आहे, ज्ञान वैराग्य नामानव, एकाचं नाव ज्ञान, दुसऱ्याचं नाव वैराग्य, ते मात्र अकाली वृद्ध झाले, मूर्छित झाले, रोगी झाले. आई तरुण असेल आणि मुलं जर आजारी असेल तर आईला समाधान वाटेल का? मग नारद मुनी माझ्या चिंतेचं कारण ते आहे, म्हणून तुम्ही कृपा करा, माझ्या 2 मुलांची मूर्छा घाला, त्यांना तुम्ही पहिल्यासारखं करा. नारद म्हणले, देवी काळजी करू नको, मी प्रयत्न करतो. नारदाने अभिमंत्रित जल हातावर घेतलं आणि ते त्यांच्या अंगावर शिंपडलं. वेद वेदांत घोषैष गीता पाठेर मुहुर्मुहु. गीतेचा पाठ केला, वेदांताचा उद्घोष केला.
पण थोडी मूर्छा जायची, पुन्हा मूर्छित व्हायची. शेवटी नारदाने त्यांचं नाडी परीक्षण केलं. नारद म्हटले, कालयोगेन जर्जरो. हे सगळं झालं ना, हा कलियुगाचा परिणाम आहे. वैराग्य कमी होणं, ज्ञान मूर्छित होणं हा कलीचा प्रभाव आहे. त्याच्यामुळे देवी काळजी करू नको, पण तुझ्या दोन्ही मुलांची मूर्छा घालवण्याकरता मी जरूर प्रयत्न करेल. सध्या मला ते शक्य होत नसलं तरी माझ्यापेक्षा जर कोणी मोठे असतील ना, त्यांना मी उपाय विचारून येतो, तू अशीच थांब. नारद मुनी म्हटले, तिथून मी निघालो आणि थेट हिमालयात तुमच्याकडं आलो. असं सनकादिकांना नारदाने हे आख्यान सांगितलं. याला म्हणायचं नारद भक्ती संवाद अथवा नारद सनकादिक संवाद. सनकादिकांना विचारलं, महाराज सांगा आता, त्या दोन मुलांची मूर्छा घालण्याकरता, भक्ती देवीला आनंदी करण्याकरता मी वेद वेदांत गीता पाठ सगळं करून झालं, काय केलं पाहिजे? सनकादिक प्रसन्न झाले, असले, अहो नारद मुनी, उपाय सोपा होता, तुम्हाला सुचला नाही. काय सुचलं नाही? कधी कधी औषध आपल्या जवळच राहतं, आपल्याला सुचत नाही. बरेच औषधं आपल्या घरातच राहतात, पण आपल्याला मेडिकलवर जायची सवय लागली. त्याच्यामुळे आपण जिरे खात नाही, ओवा खात नाही, लसूण खात नाही, काळी मिरी खात नाही. आपण फक्त डॉक्टरच्या गोळ्या खातो. कमी रोगात अधिक रोग. गोळ्या खाणं हा तिसरा रोग आहे. मला वाटतं आपल्या घरात सगळं मेडिकलच आहे. तसं नारद मुनी, तुमच्याजवळ सगळंच आहे, फक्त तुम्हाला सुचलं नाही. म्हणजे मग काय केलं पाहिजे? त्याने सांगितलं, श्रीमद भागवतान मुक्ती. तुम्ही जर श्रीमद भागवतात सत्कर्म सूचको नोण, त्या ठिकाणी सांगताना असं सांगितलं की तुम्ही सत्कर्म, अर्थात कोणतं सत्कर्म? श्रीमद भागवताच्या श्लोकाचं जर चिंतन केलं असतं तर ते ज्ञान वैराग्य तरुण झाले असते. आता पुन्हा प्रश्न आहे की गीतेपेक्षा, वेद उपनिषदापेक्षा श्रीमद भागवत श्रेष्ठ आहे का? ते म्हणले, काय श्रेष्ठ आहे काय कनिष्ठ आहे हे प्रश्न चुकीचे आहे. जो आजार ज्या माणसाला झाला असेल त्या आजारात त्याच्याकरता ते औषध श्रेष्ठ आहे. मग बाकी मेडिकलमध्ये किती किमतीचे औषध असतील ते काय कामाचे? आपल्याला बरोबर जी गोळी सूट होते ती महत्वाची आहे. तसं कलियुगी माणसाच्या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्य वाढण्याकरता चांगली टॅबलेट जर कोणती असेल तर ती श्रीमद भागवताची आहे. म्हणून तुम्ही श्रीमद भागवताचं, आपण वेद उपनिषदामध्ये भागवत नाही का? ते म्हणले आहे. झाडालाच फळ येत असतं, पण झाड म्हणजे फळ नसतं. झाड वेगळं आणि फळ वेगळं. तसं वेद हा वृक्ष आहे आणि वेदाच्या वृक्षाला आलेलं श्रीमद भागवत हे फळ आहे. वृक्षाशिवाय फळ असू शकत नाही. वेद उपनिषदाशिवाय दुसरा ग्रंथच नाही. मग तो वेद उपनिषदाचंच फळ आहे, पण फळामध्ये जी मधुरता असते कधी कधी ती झाडात नसते. काही झाडाची औषधी सालीत असते, काहींची मुळात असते, काहींची पानात असते, काहींची खोडात असते, काहींची फळात असते, काहींची औषधी फुलात असते. तसं कलियुगाची औषधी वेदरूपी कल्पवृक्षाच्या फळामध्ये आहे आणि ते वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरभूरशिका भुवि भागा. निगम कल्पतरो, निगम म्हणजे वेद, वेदरूपी कल्पतरो. गलितम म्हणजे परिपक्व झालेलं फळ, फलम. आणि पुन्हा त्या फळाला शुकाने चोच मारली. शुक शब्दाचा अर्थ होतो पोपट, रागू. शुकमुखात. आपण सगळे खेड्यातले माणसं आहे, आपल्याला माहिती आहे, एखाद्या फळाला जर पोपटाने चोच मारली तर माणसं म्हणतात ते सगळ्यात जास्त गोड असेल. तसं हे श्रीमद भागवत रूपी फळ आहे ना, शुकमुखाद अमृत द्रव संयुतम. याचा अर्थ असा होतो की एखादं शास्त्र जोपर्यंत संत स्वीकारित नाही तोपर्यंत ते शास्त्र किती मोठं असलं तरी मोठं होत नाही. गीता ही श्रीमंत झाली, पण ज्ञानेश्वरी झाल्यावर झाली. मूळ श्रीमद भगवद्गीता श्रीमंतच आहे, पण ज्ञानेश्वरीच्या रूपाने ती अधिक सालंकृत झाली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. कशामुळे? ज्ञानोबरायांसारख्या एका संताचा सिद्ध हस्त ती त्यांच्या मुखातून आल्यामुळे. शुकमुखात. वेद उपनिषद ब्रह्मसूत्र श्रेष्ठच आहे, पण ते जेव्हा व्यासांच्या रूपाने शुकांच्या मुखातून प्रगट झाले ना, तेव्हा त्याची महिमा प्रसाद झाली. असं आहे, अगोदर घरात केलेलं असतं ते जेवण आणि देवाला नैवेद्य दाखवला का तो झाला प्रसाद.
आणि एखाद्या साधूने त्याच्यातला एक घास उचलून खाल्ला तर मग तो सगळा काय झाला महाप्रसाद. साधूच्या उच्चिष्टाची महिमा आहे तेथे रामणा म्हणून म्हटलेलं आहे घडेल भोजन उच्चिष्टाचे. म्हणून हे शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. अर्थात एखाद्या ज्ञानी संत सद्पुरुषाने जर एखादी गोष्ट प्रमाणित केली, आपला संपत आलेला आहे, संपलेलाच आहे. एखादं लेटर आहे, मोठं कागद आहे, त्या कागदावर सगळा मजकूर लिहिलेला आहे आणि त्याच्यावर शिक्का मारलेला आहे खाली, पण त्याच्यावर सहीच केलेली नाही. तर तुमचा घरी पडलेला कागद आणि तो कागद सारख्याच किमतीचा. मजकूर चांगला लिहिलेला आहे, सगळा विषय त्याच्यात आलेला आहे, सगळं बरोबर आहे, त्याला शिक्का मारलेला आहे, पण त्याच्यावर जर सहीच नसेल तर तो कागद संबंधित ऑफिसमध्ये रद्दी आहे, सामान्य कागदासारखा आहे. तसं श्रीमद भागवत शास्त्र श्रेष्ठ आहे, पण त्या शास्त्रावर कोणी स्वाक्षरी केली का, त्याला संतांनी स्वीकारलं का? तर श्रीमद भागवत रूपी जे शास्त्र आहे ते शुकदेवाने स्वीकारलेलं आहे. आणि शुकदेवासारखा परमहंस मोठा संत ज्ञानोबा त्यांच्या प्रसंगाने वर्णन करतात. जन्मतेने प्रसंगे श्रीदेह शिवणे अंगे तेथोनी जन्मावघे सोवळे की. तुकाराम महाराज म्हणतात जन्मतेने संसार तेजे येला शुके, तुका म्हणे तोची निष्कलंक. असे जे शुकदेव आहे त्या शुकाने याला प्रमाणित केलं, म्हणजे त्याच्यावर स्वाक्षरी केली. शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. असं जे भागवत आहे ना ते सगळ्या जगातल्या लोकांना मी आवाहन करतो, पिबत भागवतम, त्या भागवताचं तुम्ही पान करा. रसमालयम, ते सगळ्या रसाचं आलय म्हणजे घरच आहे, सगळे रस त्याच्यात आहे. मोहर हो रसिका. काही माणसं म्हणतील महाराज आम्ही मागच्या वर्षी ऐकलं होतं ना, तर इथं म्हटले मोहर हो. तुम्ही 1000 वेळा ऐकलेला असा, पण पुन्हा मोह शब्दाचा अर्थ आहे बार बार पुन्हा. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवती कथा. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवती. यशा श्रवण मात्रेण हरिचित्तं समाश्रये. यशा श्रवण मात्रेण हरिचित्तं समाश्रये. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवती. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवती. सदाशिव्या सदाशिव्या श्रीमद भागवती कथा. यस्यः श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत. याच्या श्रवणाने हरिनाम परमात्मा आपल्या चित्तामध्ये अनायास सहज समाहित होतो. अशी कथा श्रीमद भागवताची आहे. नारद संकादिक संवादामध्ये संकादिक म्हटले तुम्ही भागवताची कथा जर गायली असती तर. प्रार्थना केली महाराज तुम्हीच भागवताचे विद्वान आहे, आता माझं असं मत आहे मी कथेचं आयोजन करतो. नारद म्हणले तुम्ही कथा सांगा, तुम्ही कथेचा उपाय सुचवला तर कथाही तुम्हीच सांगा. संकादिक म्हणले आम्ही हिमालय सोडून खाली येत नाही. नारद भक्ती वृंदावनात, ते म्हणले आपण मध्यस्थी करूया. तुम्ही डायरेक्ट तिकडे खाली नका येऊ थेट मनोरला, पण तुम्ही एक काम करा हिमालयातून हरिद्वारपर्यंत तर या. थोडा डोंगर उतरून पायथ्याशी यायला काय हरकत आहे. मग तिकडची जी वृंदावनातली भक्ती देवी आहेत ना ज्ञान वैराग्य, त्यांना मी हरिद्वारपर्यंत आणतो. द्वार शब्दाचा अर्थ आहे दरवाजा. 2 प्रदेश, एक बाहेरचा प्रदेश, दुसरा आहे आतला प्रदेश. त्याचं नाव आहे हरिद्वार. द्वार म्हणजे दरवाजा. हरी बद्रीनाथात बसलेला आहे. वैष्णव लोक हरिद्वार म्हणतात, संन्यासी लोक हरद्वार म्हणतात. हर म्हणजे शंकर. मग ते केदारनाथाचं द्वार म्हणजे हरिद्वार आहे.
आणि बद्रीनाथाचं द्वार म्हणजे हरिद्वार आहे. वैष्णवाच्या आणि शैवाच्या दृष्टीने दोन्हीच्या दृष्टीने तो दरवाजाच आहे. आणि संतांचं काम आहे दरवाजात आणून सोडायचं, आपलं कामामध्ये जायचं. संत काय आपल्याला डोक्यावर घेऊन जाणार नाही, पण आपल्याला जवळ आणून सोडतात. आणि जे फारच वर आहे, आपण तिथं पोहोचू शकत नाही, त्यांची विनंती करून त्यांना खाली आणतात. संत हे मध्यस्थी असतात. म्हणून दोही ठाई तुका, नाही पडो देत चुका. महाराज म्हणतात आमचं कामच एवढं आहे की देवाला माणसापर्यंत आणायचं, माणसाला थोडं देवाकडे. संसारातले माणसं थोडे बाहेर काढायचे आणि फारच उंच असलेल्या योगी ज्ञानी पुरुषांना थोडं खाली आणायचं. असा मध्य साधण्याचं काम संत करतात. आणि तिथं बसून मग हरिद्वारमध्ये सनकादिकांनी ती कथा भक्ती ज्ञान वैराग्याकरता सांगितली. भक्ती देवी समोर बसली, बाकी सगळे संत एका बाजूला बसले, गृहस्थी लोक एका बाजूला बसले, ऋषीमुनी एका बाजूला बसले. नारदाने सुंदर कथेचं आयोजन केलं. 7 दिवसाची कथा पूर्ण झाली. कथेमध्ये भक्ती परम प्रसन्न झाली. तिची दोन्ही मुलं चिर तरुण झाले, आनंदी होऊन नाचू लागले. भक्ती ज्ञान वैराग्य भक्ती नृत्यती यत्रच. त्या कथेमध्ये भक्ती ज्ञान वैराग्य. नारदाला खूप आनंद झाला. ज्यांच्या करता ही कथा केली ना तरुण, मला वाटतं जगातल्या लोकांचे सुद्धा भक्ती आणि ज्ञान वैराग्य मूर्छित झालेले. आपल्या अंतकरणातलं ज्ञान आणि वैराग्य मूर्छित आहे. आपल्याकडं वैराग्य नाही, कारण आपण विषयी आहे, आपण लोभी आहे. आणि आपल्याकडं ज्ञान नाही, याचा अर्थ आहे आपण जड वस्तूलाच खरं समजतो, म्हणून आपण अज्ञान आहे. मग संतांचं एवढंच काम आहे, आपलं अज्ञान जावं, आपल्या ठिकाणी ज्ञान प्रगट व्हावं, तरुण व्हावं, आपल्या ठिकाणी वैराग्य यावं. मग संतांना आनंद होतो. नारदाला आनंद झाला. श्रीमद भागवताच्या कथेने ते होतं. आणि ते झाल्यावर भक्तीदेवी प्रसन्न झाली. भक्तीने नारदांची स्तुती केली. मुनीवर तुमचे अनंत उपकार आहे. माझ्या दोन्ही मुलांची मूर्छा तुमच्यामुळे गेली. सनकादिकासारखे थोर साधू पुरुष, त्यांच्या मुखातून ही कथा आम्हाला ऐकायला मिळाली. त्याला मध्यस्थी तुम्ही केली नसती तर हे झालं नसतं. मग नारदांची स्तुती भक्तीने केली की जयती जगती माया यश कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुव पदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. हे ब्रह्मपुत्र नारद, नतास्मि, मी तुम्हाला नमस्कार करते. भक्तीने नारदाला. नारदाला संकोच वाटला. नारद म्हणले देवी तुझी महिमा आमच्यापेक्षा खूप मोठी आहे. भक्तीपेक्षा भक्त मोठा असू शकत नाही. तू भक्ती आमच्या जवळ आहे म्हणून तर आमची किंमत आहे. भक्ताकडे भक्ती नसेल तर त्यांना कोण विचारेल. तू ज्याच्याकडे राहते ना, देव सुद्धा त्याच्या घरी येतो. तो चांडाळा असला तरी याती नीच गृहेश्वपी. ज्याच्या घरी भक्ती गेली ना, तिथं देव धावत जातो. तो कोणी असला तरी. ही भक्तीची महिमा आहे. तो देव चोखोबरायांच्या घरी गेला, ती भक्ती चोखोबरायांच्या घरी गेली तर देव त्यांच्या घरची कामं करायला गेली. ती सावता महाराजांच्या घरी गेली तर देव तिथं खुरपायला गेला. ती कबीर महाराजांच्या घरी गेली तर देव तिथं शेले विणायला गेला. ती भक्ती जिथं जाईल ना, देवाला बोलवायची गरजच पडत नाही. म्हणून भक्ती देवी तुझे अनंत उपकार आहे. मग नारदाने पुन्हा भक्तीची स्तुती केली. अशा प्रकारे हे सगळं कशामुळे झालं? भागवताच्या कथेमुळे भक्ती ज्ञान वैराग्य तरुण झालं. हे आहे भागवत महात्म्य. आता भागवत महात्म्यातली एक कथा राहिली, ती आता उद्या पाहू आपण. असं काही मी भागवत कथा करताना असं काही ठरवलं नव्हतं की इतकं भागवत सांगेल. भागवत सांगन एवढं म्हटलं होतं, पण एवढं सांगेल असं म्हटलं नव्हतं. त्याच्यामुळे आता जेवढं जसं सांगता येईल तसं सांगत चालेल. म्हणून या 6 अध्यायातली एक कथा राहिली. तिचं नाव आहे गोकर्ण आख्यान. म्हणजे तो आत्मदेव ब्राह्मण धुंदुली, धुंदुकारी आणि गोकर्ण यांचा जो गोड संवाद आहे. प्रेत पिशाच्या योनीला प्राप्त झालेले जीव सुद्धा या भागवताच्या श्रवणाने कसे मुक्त होतात, ती कथा थोडक्यामध्ये उद्या पाहूया. आणि आपल्या मूळ विषयाचा आरंभ करण्यापूर्वी आता 2 मिनिट संकीर्तन आरती होईल आणि आजचं सत्र पूर्ण होईल. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही जय हो म्हणा हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण. ओ हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण. हरी म्हणा
सीताराम म्हणा राजा राम म्हणा मेघश्याम म्हणा घनश्याम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा आत्मराम म्हणा श्याम म्हणा सीताराम म्हणा राजा राम म्हणा मेघश्याम म्हणा घनश्याम म्हणा सीताराम म्हणा आत्मराम म्हणा मेघश्याम म्हणा श्याम म्हणा हो हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण ओ हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण हो हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा गोपाल म्हणा हरी नारायण आरती करता सर्वांनी आपापल्या जागी उठून उभं राहायचं. ज्यांच्याकडे आरती असेल त्यांनी समोर यायचं. आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम नाना परिने गाये रे जा हरि चरिता आरती करू तुझ वेद करूचे मधुर फळ स्वादुर से स्वत आरती करू सार्थक हरी गुण गाओ शास्त्र मुरारी मुकुट मने परम प्रेमामृत जननी ओ सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वताने आता आरती करू गमते जनुमानस सीत द्वादशे सोपाने
प्रचोदयन्ति देवाः ॐ नमो नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नानासुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तग्रहाण परमेश्वर पुष्पाञ्जलिर्समर्पया बोले कृष्णचंद्र भगवान की जय राजा रामचंद्र भगवान जय श्रीमद्भागवत महापुराण जय शुकदेव जी महाराज जय सद्गुरु श्री सरजुदास महाराज जय नमः पार्वती पते हर हर महादेव जय जय श्री राधे श्याम